हॅलो नमस्कार मित्रांनो. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ह्या ठिकाणी आपण एक बाय साईडचा बिटकॉइन ट्रेड घेतला आहे आणि तो ऑलमोस्ट मोमेंटम सुद्धा करायला लागलेला आहे. तर त्या ट्रेड मागचं लॉजिक काय आहे समजवतो. तर सिम्पली 4 आवरवर जर बघितलं तर हा एक ब्रेकआउट झालेला. हा ब्रेकआउट नंतर मार्केट वर गेलेलं आणि हा इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे 94,500चा. त्या रेजिस्टन्सवरनं मार्केट परत करेक्ट करत खाली आलेलं. खाली आलं या ठिकाणी मल्टिपल टाईम सेलरने इन्व्हाइट केलं अशा प्रकारे. आणि ही वीक मारले. ह्या वीकमध्ये काय केले, जे हे ब्रेकआउटला बाहेर आलेले त्या बायरनं प्रॉपरली रिमूव्ह केले. ज्या वेकरला मुवमेंटमध्ये बाहेर आलेले त्या बायरनं प्रॉपरली रिमूव्ह केले या ठिकाणी. आणि रिमूव्ह झाल्यानंतर आपण जर एक 1 आवरच्या टाईम फ्रेमवर गेला तर तो लक्षात येते की मल्टिपल टाईम अपसाईडनं सेलरने खाली येताना त्यांना सेलरनं पण इन्व्हाइट केले. या ठिकाणी सेलरनं या पॅटर्न ब्रेकआउटला सेलरने इन्व्हाइट केले. हा इम्पॉर्टंट आहे एक 4 आवर आपण बघितला. त्यानंतर मार्केट खाली आलं, आणखीन एक स्विंग ब्रेक करून हे केलं. पण ह्यानंतर एक बाहेरचा डॉमिनन्स थोड्या प्रमाणात बघायला मिळते या ठिकाणी की प्रिव्हियस स्विंग ब्रेक करून झाले, मार्केट अपसाईडच चालले. मग ह्या ठिकाणी एक इम्पॉर्टंट रजिस्टर नाही, त्या रजिस्टरला मल्टिपल टाईम टेस्ट केली. ह्या ठिकाणी एक बाईंग आली, पण परत ती बाईंग पूर्ण ऑब्झर्व करून प्रिव्हियस लो ब्रेक करून ह्या बाईंगमध्ये बाहेर आलेली त्यांना पण रिमूव्ह केलं. परत त्याच लेवलला मार्केट डबल गेलं. त्यानंतर थोडीशी बाईंग आली, पण प्रिव्हियस स्विंग जो आहे त्याला ब्रेक नाही करू शकली. तिथं बाईंग रिवर्स झाली. आणि थर्ड टाईम पण बाईंग त्याच ठिकाणी मार्केटने एक जवळजवळ 1 आवरच्या 2-3 कॅन्डल होल्ड केलं. म्हणजे 4-5 आवर ह्या रजिस्टन्स होल्ड केलं आणि सेलरने इन्व्हाइट करायचा प्रयत्न करत होतो. मग मल्टिपल टाईम ह्या लेवलवर सेलरने इन्व्हाइट केलं तर म्हणजे त्यांचे एसएल अपसाईडला अवेलेबल आहेत. मार्केट 94,500च्या लेवलपर्यंत अपसाईड जाऊ शकतं. ह्या लॉजिकवर आपण ह्या ठिकाणी ट्रेड घेतला आहे. हां, अगेन्स्ट पण जाऊ शकतं आपले, किंवा आपण ह्या ठिकाणी बायर इन्व्हाइट त्या सेलरना रिमूव्ह करेल, त्यांची सिलेक्ट करेल आणि देन परत मार्केट कंटिन्यू करेल. कारण की 94,500ची लेवल आहे, ती लेवल टच केली किंवा ती लेवल ब्रेक करून मार्केट डाऊन साईडला जाण्याची खूप चांगली प्रोबॅबिलिटी, जवळजवळ 87,000 या लेवलपर्यंत मार्केट जाण्याची प्रोबॅबिलिटी आहे. पण एक अपसाईड मोमेंटम थोडीशी होऊ शकते 94,500 ह्या लॉजिकवर आपण ट्रेड घेतला आहे. तर बघू काय होईल ते मी अपडेट करतो. सिम्पली ट्रेड अशी एक मोमेंटम करण्याची प्रोबॅबिलिटी आहे. बघू अशी मोमेंटम केली किंवा एस एल हिट झाला, जे काय होईल मी ते अपडेट करतो. आणि हॅलो नमस्कार मित्रांनो. बघा आपण काल बिटकॉइन ट्रेड दिला, त्या ट्रेडनं ऑलमोस्ट आपलं 130चं रिस्क रिवॉर्डचं टार्गेट दिलं आहे. पण असं झालेलं आहे की आपण ह्या ट्रेडमध्ये मध्ये एक्झिट झालेलो, सायकोलॉजी खराब असल्यामुळं किंवा फिअरमध्ये मध्ये एक्झिट झालो आणि हा प्रॉफिट आपण मिस केला. आपले ॲनालिसिस डायरेक्शन अगदी योग्य होती, पण स्वतःवर डाऊट केला, स्वतःच्या स्ट्रॅटेजीवर डाऊट केला आणि फिअरमध्ये तो ट्रेड एक्झिट केला. बघा या ठिकाणी ट्रेड एक्झिक्युशन केलेलं मी आणि ते जवळजवळ 1 आवरवर मी एक्झिक्युशन केलेलं आणि 1 आवर एक्झिक्यूट केला ट्रेड. ह्या ठिकाणी ह्या पॉईंटला मी ट्रेड एक्झिट केला, सॉरी एक्झिट केला. आणि मार्केटनं अशी वर साईडला वीक बनवली आणि मार्केट जसं रेड कॅन्डलमध्ये क्लोज झालं तसं मी या ठिकाणी एक्झिट केलं. मला वाटलं मार्केटनं बाहेरनं ट्रॅप केले आणि वर जरी जाणार असलं तरी मार्केट मला वाटलं एक अशी मोमेंटम करेल मग वर जाईल, हे आलेलं बाहेरनं रिमूव्ह करेल आणि मग देणं असं कंटिन्यू करेल मला वाटलं, म्हणून मी एक्झिट केलं. मग एक्झिट केलं आणि हा माझं टार्गेट आहे ती 130चा रिस्क रिवॉर्ड हा मिक्स झाला. ह्यावरून आपल्याला काय शिकायला मिळते की आपली स्ट्रॅटर्जी आणि आपल्या रूल्सवर स्टिक राहणं इम्पॉर्टंट आहे. माझा रूल काय आहे, एकदा ट्रेड घेतला की एकतर टार्गेट किंवा एस एल शिवाय बाहेर अजिबात पडायचं नाही. पहिले आपण चुकीचं ठरलो, काय झालं, अगेन्स्टमध्ये गेला ट्रेड, काही येत बाकीच्या काहीही गोष्टी होती, पण आपण एकदा ट्रेड एक्झिक्यूट केला की ते टार्गेट किंवा स्टॉप लॉस शिवाय बाहेर निघायचं नाही, हा माझा रूल आहे. आणि मी इथून पुढे हा रूल 100% फॉलो करणार आहे, कारण की मी बऱ्याचदा ह्या रूल्समुळे प्रॉफिट्स गमवलेले आहेत. या ठिकाणी एक ट्रेड एक्झिक्यूट केलेला मी, बाईंग साईड होता, एस एल माझा ह्या ठिकाणी होता आणि ह्या ठिकाणी पण मी ही ट्रेड लाईन ब्रेकडाऊन झाल्यानंतर ट्रेड एक्झिट केला आणि त्यानं परत मार्केटनं आपल्या डायरेक्शनला गेलं. त्यामुळे आपल्या रूलवर स्टिक राहणं इम्पॉर्टंट आहे. किती पण वेळ लागू दे, किती दिवस टार्गेट लागत तेवढे लागू दे, पण जोवर आपले एस एल किंवा टार्गेट देत नाही मार्केट तोवर एक्झिट करायचं नाही. खूप रिग्रेट होते हा ट्रेड मिस झाल्यामुळे, पण नको, म्हणजे काही उपयोग नाही, पार्ट ऑफ द गेम आहे, हे मान्य केलं पाहिजे. आणि परत ह्या चुकांपासून शिकून ह्या चुका पुन्हा केल्या नाहीत पाहिजे. ओके, ठीक आहे, थँक्यू.